जयपूर आगीत 14 जणांचा मृत्यू, 80 जखमींवर उपचार सुरू. जयपूरमध्ये एका सीएनजी टँकरचा स्फोट होऊन भीषण आग लागली, ज्यात 14 जणांचा मृत्यू झाला आणि 80हून अधिक जखमी झाले. 40 पेक्षा जास्त वाहने जळून खाक झाली. काही मृत्यूंची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. जयपूर येथे 20 डिसेंबर रोजी आगीची मोठी भीषण घटना घडली. सीएनजी गॅसने भरलेल्या टँकरचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका जास्त भयंकर होता की 14 लोकांचा मृत्यू झाला आणि आजूबाजूच्या तब्बल 40 पेक्षा जास्त गाड्यांचे नुकसान झाले. या आगीत 80 पेक्षा अधिक लोक जखमी झाले, तर 30 लोकांची स्थिती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 20हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यास बराच वेळ लागला. या आगीच्या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आगीच्या घटनेचा तपास केला जातोय. या प्रकरणी काही मोठे खुलासेही केले जाऊ शकतात. आगीच्या घटनेने लोकांमध्ये एक भीतीचे वातावरणही बघायला मिळतंय. आग इतकी जास्त भीषण होती की आगीच्या ज्वाला दूरपर्यंत दिसत होत्या. आगीनंतर रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा बघायला मिळाल्या. आगीत जळून खाक झालेली वाहने पोलिसांकडून क्रेनच्या मदतीने इतर ठिकाणी हलवण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी अजमेर रोडवरील पूर्ण वाहतूक थांबवली होती. अजमेर रोड ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्या थोड्याच अंतरावर एक पेट्रोल पंप होता. सुदैवाने ही आग तिथपर्यंत गेली नाही. मात्र अचानक सीएनजी गॅसने भरलेल्या टँकरला आग नेमकी कशी लागली याबद्दल अजून काही खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला नाहीये.